आला चमकत बिजली जसा, आला चमकत बिजली जसा, माझ्या जाळ्यात गावला मासा, गोगावला मासा, गोगावला मासा. तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माते आणि स्वातंत्र्य सैनिक श्री सुधीर फडके यांच्या भेटीचा योग आज आलेला आहे. सुधीर फडके यांच्या नावाचा नुसता उच्चार केला तरी त्याबरोबरच गीतरामायणाची आठवण आपल्या मनात येते आणि गीतरामायणानंतर त्यांची अनेक गाणी आपल्याला आठवू लागतात. उदाहरणार्थ, वेदमंत्रा हो नामा वंदे वंदे मातरम, अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, त्या तिथे पलीकडे, थकले रे नंदलाला, झाला महार पंढरीनाथ, फुलापरी वेचेन प्रीतीचे रम्य आपुल्या क्षण, मोठं मोठं डोळं, आणि अशी अनेक गीतं त्याच्यामध्ये असतात. आणि हो, तोच चंद्रमा नभात राहिलं किंवा तुझे गीत गाण्यासाठी याचाही उल्लेख करता येईल. आणि याबरोबर अनेक चित्रपट हे आठवत राहतात. मायाबाजार आहे, सीता स्वयंवर आहे, पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, जीवाचा सखा आणि इतर अनेक. हे सगळं आठवत असताना आपल्या मनामध्ये एक भाववृत्ती, एक वातावरण निर्माण होतं, एक आनंदवृत्ती निर्माण होते. आणि हे जे वातावरण मनात निर्माण होतं ते बाबूजींचं आणि आपलं नातं आहे. आणि या नात्याचं जाळं अगदी जगभर पसरलेलं आहे. सुधीर फडके यांना सगळेजण बाबूजी म्हणतात. त्यात आपल्या समोर आहेत, हातचं न राखता बोलणारे, रसिकांशी संभाषण करण्यास सदैव उत्सुक. आज त्यांनी दिगंत कीर्ती मिळवलेली आहे. याच्या मागे त्यांचे काही उपजत गुण आहेत, पण त्यामागे खडतर तपश्चर्या आहे, नियतीचे खेळ आहेत. आणि हे सगळं जाणून घेण्याची संधी आज आपल्या पुढे आलेली आहे.
आपण अमुक अमुक आहोत याचा बोध माणसाला केव्हा होतो हे जाणायला मी अगदी उत्सुक असतो. की मी गायक आहे, मी नट आहे, मी चित्रकार आहे, मी लेखक आहे, असा काहीतरी साक्षात्कार माणसाला होत असतो. तर बाबूजी मला पहिल्यांदा आपल्याला असं विचारावं असं वाटतं की मी गायक आहे आणि हे माझं क्षेत्र आहे, याची जाणीव तुम्हाला कशी काय झाली? खरं म्हणजे मी इतक्या लहान वयामध्ये गायला लागलो म्हणे. बरं. माझे वडील किंवा माझे मामा किंवा असं कोणतरी सांगत असत की 2-2.5 वर्षाचा असताना मी आमच्या घराच्या समोरून बाहेरून कोणी बैरागी गात असला किंवा एखादा भिकारी गात असला किंवा कोणीही असा कोणी, तर मी अगदी हुबेहूब तसंच मी गुणगुणत असे असं मला सांगितलं गेलं लहानपणी. तेव्हा मला केव्हा मी ओळखायला लागलो स्वतः मी गातो म्हणून याची मला कल्पना नाही आहे. परंतु माझ्या घरच्या वडील मंडळींना ती कल्पना आली असावी आणि म्हणून वयाच्या 6व्या-7व्या वर्षी माझे वडील मला गायन शाळेमध्ये, म्हणजे कोल्हापूरला गांधर्व महाविद्यालयाची एक शाखा होती किंवा गांधर्व महाविद्यालय होतं, वर्ग होता, आणि त्याचे चालक हे त्या पिढीतले अतिशय प्रख्यात गायक पंडित वामनराव पाध्ये होते. त्यांच्याकडे माझे वडील मला घेऊन गेले गाणं शिकवण्याकरता म्हणून. तेव्हा वडिलांना किंवा माझे मामाही होते, अतिशय रसिक होते, गाण्याचे अत्यंत अभिमानी होते, दर्दी होते, जाणकार होते. तर त्यांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा माझ्या वडिलांनाही असं वाटलं म्हणून म्हणा, मला पाध्यभावांच्याकडे ज्या अर्थी गाणं शिकवायला घेऊन गेले 6व्या-7व्या वर्षीच, त्या अर्थी त्यांना हे समजलं असलं पाहिजे म्हणजे माझ्या अगोदर की माझा गळा चांगला आहे आणि माझ्या गळ्यातून जर मी गाणं शिकलो तर चांगल्या तऱ्हेनं गाणी येण्याची शक्यता आहे, त्यांना कळलं असलं पाहिजे. बरं. मग पाध्यभावांनी पहिल्यांदा परीक्षा काही घेतली का? घेतली तर पाध्यभावांनी मला विचारलं की काही म्हणून दाखवतोस का? बरं. तर मी 1-2 पदं म्हटली, म्हणजे शास्त्रीय चिजा म्हणा. तर काय होतं की माझ्या मोठ्या भावाच्या वर्गामध्ये एक पंडितराव दांडेकर नावाचे एक विद्यार्थी होते. आता माझा मोठा भाऊ आणि त्याच्या वयाचे त्यांचे स्नेही म्हणजे एका वर्गामधले वर्गबंधू. तर आमच्या घरी नेहमी यायचे. ते उत्तम गायक होते आणि ते पाध्यभावांचे शिष्य होते आणि आमच्याकडे नेहमी येत असल्यामुळे त्यांनी मला काही गाणी शिकवली होती, शास्त्रीय गाणी. म्हणजे याचा अर्थ आता त्या वयामध्ये शास्त्रीय संगीतातली गाणी. म्हणजे पद चिजा. तर त्यातल्या 1-2 चिजा मी पाध्यभावांना म्हणून दाखवल्या आणि त्यांना त्या खूप आवडल्या. मला अजूनही स्मरत आहे. त्यांना आवडल्या आणि माझ्या वडिलांना म्हणाले की उद्यापासून त्याला पाठवा. बरं. मी अगदी आनंदाने त्याला शिकवीन. पहिल्या इयत्तेपासून सुरू. आणि नाही, आणखीन एक विशेष गोष्ट घडली की वास्तविक 5 इयत्ता होत्या, म्हणजे 5, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग आणि शेवटचा वर्ग म्हणजे 5वा. म्हणजे ज्या 5व्या वर्गामध्ये जो प्रवीण झाला तो विद्यार्थी अतिशय उत्तम गायक म्हणून तयार झाला असा त्याचा अर्थ होता. तर मला बुवानी, आम्ही त्यांना बुवाच म्हणत असू, मला एकदम 3ऱ्या वर्गात बसवलं, पहिल्या 2ऱ्या वर्गात नाही. आणि तिथे मी जेव्हा शिकायला लागलो तेव्हा तुमचा प्रश्न होता की मला कसं केव्हा कळायला लागलं मी गायक आहे. परंतु कसं कळायला लागलं हे तुम्हाला सांगितलं. पण आता बोलण्याच्या ओघामध्ये आणखीन एक गोष्ट सांगून टाकतो की बुवानी एक शिकायला मी सुरुवात केल्यापासून एक 4-5 महिन्यांचा काळ गेला असेल आणि मला सांगितलं की माझं नाव जन्मनाव राम आहे, रामचंद्र. तेव्हा त्यावेळी काळी मला रामच म्हणत असत. तर बुवा म्हणाले की राम, तुझ्या वडिलांना तू सांगून ये उद्या की 1 तास नाही, मी 2 तासांनी घरी परत येईन. म्हणजे 5 ते 6 मी शिकत असे, तर 6 ते 7 म्हणजे 5ला मी विद्यालयात येईन आणि 7 नंतर मी घरी येईन असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्या वर्गामध्ये, 4थ्या वर्गामध्ये ते मला नुसतं ऐकवायला बसत, गाणं ऐकायला. जे ते शिकवत असत वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना ते ऐकायला मला बसवत.
त्यानंतर एक आणखीन 7-8 महिने किंवा वर्ष गेलं असेल. मग बुवांनी सांगितलं की वडिलांना सांगून येता घरी, मी 5 वाजता विद्यालयात जाईन आणि 9 वाजता रात्री परत येईन. बरं. आणि अगदी शेवटच्या वर्गामध्ये त्यांनी मला बसवायला सुरुवात केली. आणि पुढची 2-3 वर्ष मी सतत 4-4 तास विद्यालयामध्ये शिकत असे आणि वरच्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना शिकवत जे बुवा होते ते ऐकत असे. आणि मधूनच बुवा मला म्हणायचे एकदम, हिराम म्हण रे, अच्छा. बरं का, म्हण. आणि ते जे शिकवत असत इतर विद्यार्थ्यांना ते बरोबर मी सही सही म्हणून दाखवत असे, बरं का. म्हणजे ह्याचा एक मला आज मी आठवतो तेव्हा की की हे बुवानी असं का केलं असेल, तर त्याची आज मला जाणीव होते की प्रत्यक्ष शिकणं आणि त्याच्याबरोबर गाणं ऐकत राहणं, श्रवण आणि ते जाणीवेनं ऐकत राहणं, याचा उपयोग प्रत्यक्ष शिकण्या इतकाच किंवा किंबहुना थोडासा जास्तच होतो. आणि याची कल्पना बुवांना असल्यामुळे मला जास्तीत जास्त लवकर हे सगळं ज्ञान माझ्यामध्ये यावं या इच्छेनं त्यांनी मला रोज 4-4 तास मला विद्यालयामध्ये ऐकायला आणि शिकवायला असं बसवलं. आणि त्याचा मला असा उपयोग झाला की मला असं वाटतं की 7-8 वर्ष गाणं शिकूनसुद्धा जी समज, ज्ञान म्हणत नाही, जी गाण्याची समज एखाद्याला आली नसती अशी गाण्याची समज मला 3-4 वर्षामध्ये येऊ लागली. असा तुमचा असा एखादा कार्यक्रम त्यांनी घडवला का विद्यार्थ्यांच्या नाही, पुढे? माझ्या गाण्याचा कार्यक्रम सांगतो मी. हां हां लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे हां हां की एक तुम्हाला सांगतो की मला स्वरज्ञान, त्याला नोटेशन असा एक प्रचलित शब्द आहे, तो इंग्लिश असला तरी सुद्धा, पण स्वरज्ञान, स्वरलेखन म्हणा, पण स्वरज्ञान हे मला, मी गाणं शिकायला गेल्यापासून एक 4-5 महिन्यामध्येच मला स्वरज्ञान झालं, बरं का. असं किंवा स्वरलेखन येऊ लागलं. कसं येऊ लागलं मला माहीत नाही, ही परमेश्वराची इच्छा असावी किंवा त्याची कृपा असावी. आणि ते इतक्या उत्तम तऱ्हेनं मला स्वरलेखन करता यायला लागलं किंवा समजायला लागलं की माझ्या वयाच्या 11व्या वर्षी किंवा 10व्या वर्षीच असेल, कोल्हापुरामध्ये गांधर्व महाविद्यालयाची एक कॉन्फरन्स भरली होती, अखिल भारतीय कॉन्फरन्स. आणि त्या कॉन्फरन्ससाठी मोठमोठे गवई त्या ठिकाणी आले होते. त्यामध्ये विनायकराव पटवर्धन होते, नारायणराव व्यास होते, ओंकारनाथ होते, कानपूरचे बोडस होते आणि असे अनेक गवई त्या ठिकाणी आले होते. प्राध्यापक होतेच होते अर्थात. आणि तिथे मला त्यांनी माझ्यावरती एक प्रयोग केला, बरं का. माझं एक प्रात्यक्षिक करून दाखवलं लोकांना. मला त्या व्यासपीठाच्या मधोमध उभं केलं आणि ते सगळे गवई असे गोल अर्धगोलाकार बसले होते. त्यांना ते सांगितले की हा माझा शिष्य आहे, त्याचं वय 10-11 वर्षाचं वय आहे, परंतु त्याला स्वरज्ञान इतकं उत्तम आहे की तुम्ही कोणीही काहीही म्हणावं, कुठल्याही रागामध्ये, मग एखादा ख्यालाची एखादी ओळ म्हणावी, एखादी तान म्हणावी, एखादा तराणा म्हणावा, एखादा आलाप घ्यावा, तो दुसऱ्या ऐकल्याबरोबर दुसऱ्या क्षणी त्याचं सही नोटेशन तो गाऊन दाखवेल. आणि खरोखर मलाही आश्चर्य वाटतं आत्ता की मला कसं येऊ लागलं कोणास ठाऊक. आणि अनेक गवयांनी असं एक ओळ किंवा असं काहीतरी गाऊन दाखवलं आणि त्याचं दुसऱ्या क्षणी मी नोटेशन करून दाखवत असे. जसं थिएटरमध्ये प्रोजेक्टर सुरू झाला किंवा जो पडद्यावरती लाईट पडतो सुरू झाल्याबरोबर, तसं कोणीही गायलं की तसा लाईट पडल्यासारखं माझ्या बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये बरोबर तेच नोटेशन उभं राहायचं. गुरुजींनी ओळखलं तुम्हाला? एका बाजूने मला नाही ओळखलं याच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा मी अतिशय जन्मभर उपकार स्मरतो त्यांचे. कारण गुरुला आपल्या शिष्याबद्दल इतका आत्मविश्वास असावा की इतक्या संगीतज्ञांच्या समोर याची, ह्या मुलाला मी माझ्या अगदी लहान शिष्याला एखादं प्रात्यक्षिक करायला सांगितलं तर तो यशस्वीपणे करेल
आणि मला कधीही कमीपणा येऊ देणार नाही बरं का. हा आत्मविश्वास त्यांना असला पाहिजे. एका बाजूने म्हणजे- परीक्षा आहे, एका बाजूने मोठा गौरव येतो आणि आत्मविश्वास तर आहेच अगदी आहे. खरं त्यात काही आहे. शंका नाही. आणि दुसरं मला असं वाटतं की त्यांच्या संबंधित शिक्षणाचाच हा परिणाम आहे. कोल्हापूर नंतर मग तुम्ही मुंबईला आलात असं मला वाटतं. मुंबईला आलो, शिकायला आलो काही, म्हणजे शाळेमध्ये शिकायला आलो. हां. इथे बाबूराव गोखले म्हणून एक गायक होते. ते गायक नव्हते पण तो संगीतज्ञ होते. त्यांचं महाराष्ट्र संगीत विद्यालय म्हणून एक विद्यालय होतं आणि तिथे मी शिकत असे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की देशभक्ती प्रारंभ जीवनाचा आत्मयज्ञाने अंत व्हावयाचा हे तुमचं गाणं मी कधीतरी 1946-45 साली ऐकलेलं आहे, किंवा बलसागर भारत हो हे गाणे आपल्याकडून ऐकले. तर त्या काळापासून मी सगळं पाहत आलेलो आहे. म्हणजे पण तुमच्या लक्षात आहे हो, विशेष. नाही लक्षात आहे. म्हणजे याच्यातल्या माझ्या गतीने मला चालीही माहिती आहेत काहीतरी, तर मी पाहत आलेलो आहे. त्याला मी साक्षी आहे याला. तर ते मला एक ती स्पर्धा तुमच्याकडून ऐकायची आहे. त्यावेळेला मुंबईमध्ये सरस्वती संगीत विद्यालय म्हणून एक फार मोठं चांगलं विद्यालय होतं. कपिलेश्वरी बुवा या कपिलेश्वरी बंधू दोघंही विद्वान गायक हे त्याचे चालक होते. तर त्यांच्या विद्यालयाच्या वतीनं दरवर्षी संगीताची स्पर्धा होत असे, शास्त्रीय संगीताची. आणि त्या वर्षी 31 साल बहुता असावं, मी महाराष्ट्र संगीत विद्यालयाच्या वतीनं मला आणि बाबूराव गोखलेंची आणखीन एक शिष्य होती, पारशी होती, ती 25 ते 30 या वयाच्या दरम्यानची असावी. अशा दोघांना त्यांनी महाराष्ट्र संगीत विद्यालयाच्या वतीनं स्पर्धक म्हणून त्या स्पर्धेसाठी पाठवला. एक विशेष गोष्ट अशी होती की स्पर्धा कुठे झाली? स्पर्धा झाली ही फ्रेंच ब्रिज आहे गिरगावमध्ये, तिथे ब्लेव्हॅटस्की लॉज म्हणून आहे, थिओसॉफिकल हॉल आहे ना, त्या हॉलमध्ये झाली. आणि कपिलेश्वरी बुवा हे देशबंधू दोघंही हे खासाहेब अब्दुल करीम खासाहेबांचे शिष्य. आणि त्या स्पर्धेमध्ये त्यावर्षी अब्दुल करीम खासाहेबच परीक्षक होते. अरे वा. हे माझं सुदैव, माझं प्रारंभीच्या काळातच फार मोठमोठ्या लोकांच्या पुढे तुम्हाला जायला मिळालं. खरं मिळालं अगदी. आणि तिथे अट अशी होती, स्पर्धक पुष्कळ होते, 25-30 तरी कमीत कमी असतील. तर त्यामुळे थोडक्या वेळेमध्ये ही स्पर्धा अडपावी म्हणून अट अशी होती की प्रत्येक गायकाने किंवा स्पर्धकांनी एकच चीज म्हणायची. बर. आणि जेव्हा किती मिनिटात? 10 मिनिटाचा अवधी होता. एक चीज म्हणायची. आणि जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मी बसलो, गायला सुरुवात केली. मी ती स्पर्धा संध्याकाळी 5ला सुरू होणार होती आणि म्हणून संध्याकाळचा राग म्हणून मुलतानी रागामधली एक चीज मी तयार करून गेलो होतो. आणि मी चीज म्हटली, टाळ्यांचा खूप कडकडाट झाला. परंतु विशेष गोष्ट अशी घडली की अब्दुल करीम खान साहेब इतके खुश झाले की म्हणाले की बेटे तुम बहुत ही अच्छा गाते हो, हाँ और एक चीज सुनाना. अरे वा. म्हणजे जो नियम होता की प्रत्येकाने एकच चीज म्हणायची, त्याला अपवाद करून फक्त मला, केवळ मलाच 2 चीजा म्हणायला सांगितल्या. आणि त्या स्पर्धेमध्ये माझा पहिला क्रमांक आला आणि माझ्या विद्यालयाला त्याचं सुवर्ण पदक मिळालं. सुगम संगीताकडे कसे वळलात? म्हणजे मला असं वाटतं याची सुद्धा काही बीज तुमच्या बालपणच्या कोल्हापूरच्या वास्तव्यात असली पाहिजेत असं मला वाटतं. नाही, तुमच्या प्रश्नानंतर मी आता हसतो आहे. बरं. हां. आता हसतोय, ठीक आहे. पण त्या काळामध्ये मात्र हसण्यासारखी परिस्थिती नव्हती. ही परिस्थितीमुळे या क्षेत्रामध्ये आलो, सुगम संगीताच्या क्षेत्रामध्ये. काय झालं? नाहीतर माझी आकांक्षा होती, माझ्या गुरुजींची आकांक्षा माझ्यापेक्षाही जास्त होती की मी उत्तम गवई व्हावं. आणि माझी सुद्धा आकांक्षा तीच होती, मला उत्तम गवई व्हायचं होतं. पण परिस्थितीमुळे, घरच्या परिस्थितीमुळे, गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे, घरी माझी आई लहानपणी वारली. आम्ही 5 भाऊ, वडील, आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाला पोसणं हे वडिलांना फार कठीण जायचं. माझे वडील नामांकित वकील कोल्हापुरामधले, सांपत्तिक स्थिती उत्तम होती. परंतु आई वारल्यानंतर तो जो
मनुष्य त्यांना धक्का बसला. खचतो मनुष्य. त्या धक्क्यामुळे का कसं झालं कोणास ठाऊक, परंतु त्यांनी प्रॅक्टिसच सोडलं, विस्कटलं सगळं. जवळजवळ सोडल्यासारखंच केलं. आणि मग जे असतील ते विकून, असेल ते विकून संसार चालवायचा. आणि शेवटी मला आठवत आहे की दुपारी मुलांना जेवण आपण घातलं, संध्याकाळचं जेवण त्यांना काय द्यायचं, कसं द्यायचं, अशी विवंचना वडिलांना पडे. अशा परिस्थितीमुळे मध्ये मी त्यात आता जरा वर चालतो नाही, काही म्हणजे नाही. आठवण्याचा प्रयत्न नाही, नाही, हो, हो. करतो. बरं का? त्यावेळेला काही सांगतो ना, नियती काय काय घडवते आपल्याला कल्पना नसते. आणि ज्या ज्या वेळेला जे जे काही नियतीने घडवलेलं असतं त्याचा अनेक वेळेला आपल्याला खूप त्रास होतो, दुःख होतं. असं वाटतं की त्यावेळेस आयुष्य संपलेलं बरं. परंतु काही काळ गेल्यानंतर असं वाटतं की अरे ते असं असं घडलं त्याला पुढे आणि अर्थ होता. त्याच्यामुळे हा मला आजचा चांगला काळ आला. असं अनेक वेळा माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. त्यावेळेला असंच घडलं की मी शेवटी मीही काही पैसे मिळवले पाहिजेत. माझा मोठा भाऊ होता, त्याला तेव्हा नोकरी लागली, त्याला 20 रुपये पगार, घराचं भाडं 5 रुपये, आम्ही खाणारी तोंड. त्याचं लग्न झालं होतं त्यावेळेला, वडिलांनी करून दिलं होतं. आणि 1936 साली माझे वडील वारले. त्याच्या अगोदर 2 वर्ष मी मुंबईहून कोल्हापूरला परत आलो होतो. आणि तिथे कोल्हापुरात मेळे पुष्कळ व्हायचे. हो. आणि एक श्रीकृष्ण संगीत मेळा नावाचं माझे एक परिचित होते, ठाणेकर मास्तर आजच्या म्हणून. मुलांना मिळा म्हणजे काय कळणार आहे नाही नाही कदाचित. कळणार. मेळा हा शब्द त्याने, मेला हा हिंदी शब्द ऐकला असेल, पण मराठीमध्ये मेळा याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे, हे कोणाला माहीत नसेल. तर मेळे होते. तिथे मी त्या मेळ्यामध्ये मी शिकवत असे गाणी आणि गातही असे. बर. तर मी जसा गात असे त्या मेळ्याचं नाव होतं श्रीकृष्ण संगीत मेळा. तर तसंच माझ्या बरोबरच एक माझ्याच वयाचा लक्ष्मण बैरळेकर या नावाचा एक विद्यार्थी होता. आणि त्यांनी त्यावेळेला भक्त प्रल्हाद नावाचा एक चित्रपट मराठी हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये निघालेला होता. त्यांनी प्रल्हादाचं काम केलं होतं. परंतु त्याचा गळा इतका अप्रतिम, म्हणजे माझा गळा चांगला होता, हां मला माहिती आहे, परंतु त्याचं गाणं ऐकल्यानंतर मी खरं सांगतो मला स्वतःला गायची लाजच वाटायची. अच्छा. अतिशय. आणि गाण्यातले सगळे प्रकार तो अतिशय उत्तम म्हणत असे. गझल अतिशय उत्तम म्हणत असे, भजनं म्हणत असे, नाटकातली गाणी म्हणत असे, सुगम संगीत ज्याला म्हणतात अशी पदं म्हणत असे. आणि तो शिकवत असे मेळ्यामध्ये, मी शिकवत असे, आणि मीही गात असे तोही गात असे मेळ्यामध्ये. तर मी गायलो म्हणजे ठीक आहे, मग ऐकायचे लोक. मी शास्त्रीय एखादी चीज म्हणत असे किंवा एखाद्या नाटकातलं पद कुठे चुकून ऐकलं असेल तर ते म्हणत असे. परंतु लक्ष्मण बेर्डेकर एखादं गाणं गायला की प्रचंड टाळ्या, काय कौतुक त्याचं व्हायचं. आणि मला आनंद व्हायचा त्याचं कौतुक होतंय म्हणून. पण मला ही खंत असायची, मला का नाही असं गाता येत, आणि मला हे परमेश्वराने हे मला का नाही दिलं, माझ्या गळ्यात हे का नाही दिलं, तसं याला दिलं तसं. आणि ह्या विचारामधून आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, आपण बदल केला पाहिजे. तुमच्या आणखीन एक तुम्ही मला बोलताना सांगितलं होतं एक सोळंकूरकर काहीतरी. हा बरोबर आहे. हो ना. आता हा जसा लक्ष्मण बेर्डेकर, हां हां. तसाच आणखीन एक मी कोल्हापूरला विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकत होतो. तर माझ्या वर्गामध्येच पुरुषोत्तम सोळंकूरकर म्हणून एक विद्यार्थी होता. तो काही प्रमाणात म्हटलं तर बेर्डेकर पेक्षाही सबाई. आवाज अप्रतिम, शास्त्रीय गायचा, सुगम संगीत अप्रतिम गायचा, नाटकातली पदं उत्तम गायचा, आणि सगळे प्रकार. आणि तो या मेळ्यामध्ये ना, तो त्यांचा स्वतंत्र मेळा होता, यशवंत संगीत मेळा म्हणून. परंतु त्या दोघांचं गाणं ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण शिकलो खरं, ख्याल गातो, उत्तम गातो, परंतु शेवटी लोकांच्या समोर आपण गायला बसलो तर आपल्यापेक्षा जास्त वाहवा हे ताबडतोब 2 क्षणात मिळवतात, बरं का. हे आपल्याला यायला पाहिजे. आणि म्हणून मी त्याचा ध्यास घेतला. मग बालगंधर्वांची गाणी ऐकली. बालगंधर्वांची सुदैवाने मी 2-3 नाटकं पाहिली होती, माझ्या वडिलांनी मला दाखवली होती. मग त्यांच्या रेकॉर्ड्स ऐकायला सुरुवात केली. तसं हिराबाई बडोदेकर त्या काळातल्या नामवंत आणि अतिशय गोड गायिका. गाणं हे गोड असतं ऐकायला, हे ज्यांनी पहिल्यांदा पटवलं लोकांना, अशा त्या हिराबाई बडोदेकर.
म्हणजे शास्त्रीय संगीत सुद्धा माझे गोड असतं. माझे एक शेजारी होते, ते नेहमी म्हणायचे की हिराबाईचं गाणं मला इतकं आवडतं की पौर्णिमा असावी, नौकेत बसलेलं असावं आणि गाणं ऐकता ऐकता ती नाव बुडावी असं मला वाटतं. छान या पद्धतीने मी छान छान. हिराबाईच्या संबंधात ऐकले. तर मी इतक्या रेकॉर्ड्स त्यांच्या ऐकल्या आणि गंधर्वांचं गाणं विशेषतः गळ्यामध्ये माझ्या गळ्यातून जसं गंधर्वांच्या गळ्यातून येतं तसं यायला पाहिजे. आणि तसं म्हणजे नुसतं स्वरलेखन केलं तर ते स्वर नव्हेत नुसते, तर ज्या वजनाने ज्या भावनेनी ते गातात ती भावना आणि ते वजन, लईचं वजन, स्वरांचं वजन आणि ते सगळं भावनांचं, हे सगळं तसंच्या तसं आपल्या गळ्यामधून यायला पाहिजे. असा वेळ लागल्यासारखा मी अभ्यास केला, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष. आणि तुम्हाला त्याचा परिणाम सांगतो असा झाला की मी पुन्हा जेव्हा मी ह्याला आलो 36 साली, हो, पुन्हा कोल्हापूर की नाही, मुंबई? मुंबईला आलो, मुंबईला. हां. मुंबईला आलो. त्यावेळेला निमकर नावाचे एक गृहस्थ ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यावेळच्या काम करत असत. तर ते माझ्या मोठ्या भावाबरोबर मी त्या खानावळीमध्ये जेवत होतो. डेक्कन क्लब म्हणून होता, तिथे तेही जेवायला येत होते. आणि त्यांनी मला, माझ्या भावाला विचारलं, अरे हा तुझा भाऊ का धाकटा? हो. तू गात होता का? हो. तर त्यांनी अब्दुल करीम खान साहेबांच्या हस्ते मला जे पारितोषिक मिळालं होतं, तर त्या स्पर्धेच्या वेळेला ते उपस्थित होते आणि त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं. आणि त्यांनी माझ्या भावाला विचारलं, हा गाईल का? का रेडिओला गाईल का? म्हणाल गाईल. मग माझ्या भावाने त्यांची भेट करून दिली. आणि 1937 सालापासून फेब्रुवारीपासून मी रेडिओमध्ये गायला लागलो. 1939 साली, नाही 19 या दिवशी हिटलरने पोलंडवरती स्वारी केली आणि महायुद्ध सुरू झालं. त्याच दिवशी माझ्या जीवनातलं युद्ध सुरू झालं. मी मुंबई सोडली पोटासाठी. अच्छा. का सोडली विचारू नका, कारण तो फार लांबचा विषय आहे, म्हणजे वेळ खाणारा विषय. आणि अक्षरशः मी त्यावेळेला मुंबईमध्ये फुटपाथवर झोपत होतो. 5-5, 6-6 दिवस पोटात अन्न म्हणून जे म्हणतात चला, भात आमटी पोळी असं हे कधी जेवायला मिळायचं नाही. कसे ते दिवस काढायचे. आणि शेवटी अगदी TBची पहिली स्टेज अशा अवस्थेपर्यंत येऊन पोचलो होतो. एक माझा मित्र होता वैद्यकुमार रायकर म्हणून, त्यांनी मला सांगितले तू ताबडतोब मुंबई सोड, नाहीतर इथे मरशील. आणि म्हणून मुंबई मी सोडली, गाण्याच्या निमित्ताने भीक मागत हिंडण्यासाठी म्हणून. आणि प्रत्येक गावी जायचं. तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते.
बिहारमध्ये तुम्हाला एक चांगला अनुभव आलेला आहे पण. बिहारमध्ये आलेला आहे अनुभव. मी बिहारमध्ये एक गयेच्या मंदिरामध्ये गायलो आणि तिथल्या पुजाऱ्यांनी देवाच्या गळ्यातला हार काढला आणि माझ्या गळ्यात घातला. मोठा हे माझं अतिशय अत्यंत पुण्य आहे, मोठं पुण्य लाभलेलं आहे. आणि तिथेच मी महाराष्ट्र मंडळातही गायलो. आणि तुम्हाला नंतरचा एक प्रसंग सांगतो. नियती हा प्रकार माझ्या आयुष्यामध्ये फार वेळा त्यांनी चमत्कार घडवलेले आहेत की तिथून मी पुढे जाणार होतो, पण महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या दिवशी ज्यांच्याकडे मी उतरलो होतो, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष, त्यांच्याकडे मला ताप यायला लागला. म्हणून 2-3 दिवस ते म्हणाले तुम्ही थांबा, थोडा ताप उतरला म्हणजे मग जा. तिथे ज्यांचं मुख्य ठाणं हे मोगलसराई हे मोठं जंक्शन आहे रेल्वेचं उत्तर प्रदेशामधलं. तिथे राहणारे भागवत नावाचे त्या रेल्वेचे गार्ड एक होते. ते मोगलसराई गया या सेक्शनवरती गार्ड म्हणून काम करायचे, गाडी न्यायचे आणायचे. तर ते या माझ्या दोन्ही गाण्यामध्ये उपस्थित होते, त्यांनी ऐकलं होतं. आणि मी ज्या दिवशी मला ताप आला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते गाडी घेऊन गयेला आले होते. आणि ते आले की त्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे येत असत. त्यांनी मला पाहिलं मला ताप आलाय म्हणून. मग ते म्हणाले असं करा फडके, मी तुम्हाला माझ्या बंगल्यामध्ये मोगलसराईला घेऊन जातो आणि तुम्ही 8-10 दिवस विश्रांती घ्या आणि पूर्ण बरे झालात म्हणजे मग तुम्ही पुढे जा. आणि मला ते फर्स्ट क्लासमधून आघाडीच्या मोगलसराईला घेऊन गेले. आयुष्यामध्ये आतून फर्स्ट क्लास पाहण्याचा आणि प्रत्यक्ष फर्स्ट क्लासमध्ये बसण्याचा पहिला प्रसंग. आणि तिथे मात्र एक नियतीने जे ठरवलं होतं त्यातली अत्यंत भाग्यशाली अशी बाजू दुसरी अशी होती की त्या भागवतांच्या घरामध्ये ग्रॉमोफोन होता आणि खूप रेकॉर्ड्स होत्या. आणि त्याच्यामध्ये सैगल, काननमाला, काननबाला, केसी पंकज मलिक यांच्या रेकॉर्ड्स होत्या खूप. ही गोष्ट आहे 1939 सालची गोष्ट आहे. आणि मला म्हणाले की हे अंतरुण इथं झोपायचं, कंटाळा आला की रेकॉर्ड लावायच्या. आणखीन कंटाळा आला तर थोडंसं बागेत फिरायचं, पण बाहेर जायचं नाही. त्यामुळे मी सैगलांच्या गाण्याचा मी वेडा झालोच होतो. सगळं राष्ट्रच वेडा झालं होतं. हे भागवत पुराणात शोभण्याजोगं आहे. अद्भुत आहे. अद्भुत आहे. सांगतो की सैगलांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स जेव्हा प्रत्यक्ष मला ऐकायला मिळाल्या, सगळ्या रेकॉर्ड्स त्यांच्या मी 10-15 वेळा 25-25 वेळा ऐकल्या असतील. म्हणजे या बाजूचं रेकॉर्ड वाजलं, स्पिन ठेवली त्याची दुसऱ्या बाजूने आवाज येईल इतकं एक असं इतक्या वेळेला ती गाणी मी ऐकलेली आहेत त्याच्या रेकॉर्ड्स. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला एक मोठं शिक्षण मिळालं की भावनेनं गावं कसं, शब्दांचे उच्चार कसे करावेत हे मी बालगंधर्वांच्याकडून शिकलोच होतो. मी बालगंधर्वांचा आणि हिराबाईंचा एकलव्यासारखा शिष्य आहे. प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकलो नाही, परंतु ऐकून मात्र मी त्यांना गुरु मानतो. जसं पाद्यभावना गुरु मानतो तसं यादोगांनाही मी गुरुच मानतो. तसं सैगलांच्यामुळे मला शब्द उच्चारावेत कसे आणि त्याचा भाव व्यक्त कसा करावा आणि तो आपल्या गळ्यातून कशा तऱ्हेने व्यक्त करावा हे सगळे सैगलांच्या गाण्यातून शिकलो मी. आणि त्याचा पुढे मला असा उपयोग झाला की पुढे कधीही माझं गाणं कोणाला आवडलं नाही असं झालं नाही. चित्रपट संगीताला मग नंतर कधी प्रारंभ केला? चित्रपट काय झालं, मी नंतर HMV मध्ये नोकरीला लागलो, हिज मास्टर्स व्हॉइस या कंपनीमध्ये. आणि तिथे सगळं सुगम संगीतच असे आणि चित्रपट संगीतच असे. त्या काळामध्ये चित्रपटाची गाणी असत त्या गाण्यांचं रेकॉर्डिंग जसं चित्रपट स्टुडिओमध्ये होत असे तसंच ग्रामोफोन रेकॉर्ड त्याच्या ज्या निघायच्या त्या ग्रामोफोन रेकॉर्ड्ससाठी म्हणून HMVच्या स्टुडिओत जाऊन पुन्हा ती गाणी रेकॉर्ड करावी लागत. सगळ्या वाद्यांच्या सह त्या गायकांच्या सह रेकॉर्ड करावी लागत असे. कष्टाचं काम होतं. कष्टाचं काम होतं नाही, कष्टाचं होतं, पण माझ्या दृष्टीने ते फार मोठं विद्यापीठ होतं शिक्षणाचं. की तिथे मी ती संगीत दिग्दर्शक म्हणून मी तिथे काम करत होतो. जसं मी माझी गाणी कंपोज करून रचना करून लोकांना शिकवत असताना त्यांचं रेकॉर्डिंग करून घेत असे, तसं रोज तिथे 2 स्टुडिओज होते. एका स्टुडिओत रोज
निरनिराळ्या चित्रपटांची गाणी रेकॉर्ड होत असत. त्यामुळे निरनिराळे संगीत दिग्दर्शक, निरनिराळ्या चित्रपटातली गाणी, त्या प्रत्येकाची पद्धत, रचनांची पद्धत, ते कंट्रोल करण्याची पद्धत, कंडक्ट करण्याची पद्धत, त्यातलं म्युझिक कॉम्पोजिशन्स, मधले इंटरल्यूड जे पीसेस असेल ते, हे सगळं मला 2-2.5 वर्ष सतत ऐकायला मिळत असे. आणि जो मी चित्रपट व्यवसायामध्ये शेवटी आलो तो म्हणजे त्याचं सगळं श्रेय आहे यशवंत पेठकर दिग्दर्शक. आत्ताच त्यांचं देहावसन झालं. तर ते मला प्रभात कंपनीमध्ये घेऊन गेले. प्रभातला त्यावेळेला एक संगीत दिग्दर्शक हवा होता त्यांच्या गोकुल या मराठी या हिंदी चित्रपटासाठी म्हणून गोकुल. ते मला घेऊन गेले. त्या प्रभातच्या मालकाने माझी ट्रायल घेतली आणि त्यामध्ये माझं त्यांना पसंत पडलं आणि मी प्रभातमध्ये म्युझिक डायरेक्टर झालो. माझा पहिला स्वतंत्रपणे मी संगीत दिलेला चित्रपट गोकुल. गोकुल, आगे बढो, अपराधी अशा 3 हिंदी चित्रपटांचं संगीत मी सुरुवातीला केलं. आणि चौथा चित्रपट माझा हा मराठी वंदे मातरम. हा तिथं म्हणजे गोकुलपासून म्हणजे 1946च्या फेब्रुवारीपासून माझे संगीत दिग्दर्शक, चित्रपट संगीत दिग्दर्शक ही हा माझा प्रवास सुरू झाला. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, वे गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके, घर आंगन वन उपवन उपवन करती ज्योति अमृत से सिंचन, मंगल घट ढलके, मंगल घट ढलके, ज्योति कलश छलके. अंबर कुमकुम कण बरसाए, फूल पखुरियों पर मुस्काए, बिंदु तुहिन जल के, बिंदु तुहिन जल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत मी 110 चित्रपटांचं मी संगीत केलं. त्यापैकी 20 चित्रपट हिंदीमधले आहेत आणि उरलेले 90 चित्रपट तरी मराठीमध्ये आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये मी हा सगळा प्रांत स्थगित केलेला आहे. संगीत दिग्दर्शनाचा, पार्श्वगायनाचा वगैरे हा दोन्ही भाग. कारण मी जो एक काय म्हणायचं त्याला प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर चित्रपट करण्याचा. तर असं ठरवलं की हे एक व्रत घेतलेलं आहे आणि ते व्रत पूर्ण होईपर्यंत इतर काहीही करायचं नाही. तुमच्या आयुष्यात काही मजेशीर योग आलेले आहेत? म्हणजे ज्यांना गुरु मानलं त्यांना शिकवायचा योग येणं आयुष्यात, आलाय. शिष्य जसं तयार करणं तसं आलाय. तर ते कसं काय? मी ज्यांना एकलव्यासारखं गुरु मानलं, एकलव्याने जसं गुरु मानलं द्रोणाचार्यानं तसं बालगंधर्व आणि हिराबाई. बरं.
तर हिराबाईंना मी हिज मिसेस व्हॉइसमध्ये नोकरी करत असतानाच मला वसंतराव कामेरकर तिथे वसंतराव कामेरकर तिथे प्रमुख अधिकारी होते. ते म्हणाले, तू हिराबाई बडोदेकरांसाठी 2 गाणी करशील का? म्हटलं मी करतो. मनात धाकधूक भयंकर, छातीत धडधडत होतं. मी 2 गाणी तयार केली. एक नंदलाला नाच रे ब्रिजलाला हे, आणि दुसरं विनवित शबरी रघुराया रे, हे राजा बडींची कविता. आणि त्यांच्या घरी गेलो. वसंतराव कामेरकर मला घेऊन गेले आणि मी घरी गेलो आणि प्रत्यक्ष त्यांची गाठभेट पूर्वी कधीच झालेली नव्हती. मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि वसंतरावांनी ओळख करून दिली. हा सुधीर फडके आमच्या HMEमध्ये हा संगीत दिग्दर्शक म्हणून काम करतो. त्यांनी तुमच्याकरता 2 चाली तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही ऐकावं अशी इच्छा आहे. तर हिराबाई म्हणाला, ऐकवा तुम्ही मला. हो, मी ऐकतो कसलं तर पप असं होण्याची परिस्थिती माझ्यावरती आलेली होती. परंतु मी त्यांना गाणी ऐकवली, कारण मला एवढा विश्वास होता की मी केलेल्या चाली चांगल्या असणार आहेत आणि हिराबाई त्या अतिशय उत्तम गाऊ शकतील. कारण हिराबाई ज्या तऱ्हेनं गातात, त्यांची जी पद्धत आहे त्याच पद्धतीची मी पद्धतीच्या चाली केल्या आहेत हा एवढा विश्वास होता. म्हणून मी गाऊन दाखवल्या चाली. त्यांना खूप आवडल्या. मग म्हटलं, मग हिराबाई असं करा, मी तुम्हाला आणखीन एकदा ऐकवतो आणि मग तुम्हाला वाटेल तसं तुम्ही म्हणा. नाही नाही, असं नाही म्हणाले, असं नाही करायचं. उद्या तुम्ही पुन्हा या आणि मला एक एक चाल एक एक ओळ म्हणून दाखवा. मी त्याचं नोटेशन करेन, त्या पाठ करेन आणि तुम्हाला ऐकवेन आणि तुम्हाला जर आवडलं तर मग मी रेकॉर्ड करेन. हे हिराबाईंचा हा अनुभव. आणि त्यानंतर मी स्वतः चित्रपट निर्माण केले. वंशाचा दिवा, विठ्ठल रखुमाई, रत्नघर, हा माझा मार्ग ऐकला. त्यातला विठ्ठल रखुमाई हा चित्रपट जो होता तो कृष्ण रुक्मिणीपासून तुकारामांच्या पर्यंत अशी ती मालिका होती. त्यामध्ये तुकारामाचं काम बालगंधर्वांनी केलं होतं. मी त्यांना विनंती केली आणि त्याने आनंदाने मान्य केली. आणि तुकारामाला 5 अभंग आहेत तुकारामांचेच. तर ते अभंग त्यांना मी सांगितले, खरं म्हणजे शिकवले. परंतु गुरुला शिकवलं असं म्हणणं हा म्हणजे अप्रस्तुत आहे, म्हणजे खरं नाही. म्हणून मी त्यांना गाणी ती सांगितली आणि त्यांनी अतिशय सुरेख ते अभंग म्हटले. आणि त्यांचे भजनाचे कार्यक्रम त्यानंतर जेव्हा जेव्हा होत असत तेव्हा त्यातले 1-2 भजनं तरी ते आवर्जून म्हणत असत. एक शरण शरण नारायणा म्हणजे प्रख्यात अभंग आहे. आणखीन एक भाग्याची गोष्ट अशी आहे की ज्या हिराबाईंना मी गुरु मानलं त्यांच्या 61ला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं होतं त्या समारंभाचा. आयुष्यात हा गीतरामायणाचा योग कसा काय आला? हे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यातलं एक सोनेरी पान किंवा एक दिप्यमान असा कालखंड आहे हा. गीत रामायण 1955 साली सुरू झालं. हो. 1 एप्रिल 1955 म्हणजे त्या दिवशी रामनवमी होती. हो. परंतु गीत रामायणाचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर प्रथम सीताकांत लाड हे पुण्याच्या आकाशवाणीवरती अधिकारी म्हणून होते. आणि सीताकांत लाड हा मनुष्य उत्तमातला उत्तम कार्यक्रम करायचा आणि सगळे कार्यक्रम असेच झाले पाहिजेत असा हट्ट करणारा आणि तसं करून दाखवणारा असा हा मनुष्य होता. आणि दुसरे म्हणजे माडगुळकर. ते दोघंही मित्र, आम्ही तिघही मित्र. तेव्हा त्या दोघांच्या रोज फिरायला जायचे. आणि लाडांच्या मनामध्ये अशी एक कल्पना आली की एक वर्षभर चालणारा एक कार्यक्रम, परंतु वर्षभर श्रोत्यांची उत्कंठा कायम राहील असा असणारा असा एक कार्यक्रम, आठवड्याला एखादं एक गीत असावं आणि ते वर्षभर तो सलग एक कार्यक्रम व्हावा अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये होती. मग या कल्पनेवरती चर्चा करता करता मग त्यातून आटोपशीर एका वर्षामध्ये 52 आठवडे तर 52 गीतं झाली समजा. तर 52 गीतांचा जो काही कथाभाग असेल तो आटोक्यात इतका आटोपशीर असेल कुठली कथा, त्यात रामचरित्र हे ठरलं. आणि अशातून मग गीत रामायण सुरुवात झालं. अर्थात माडगुळकरांनी लिहायचं आणि आकाशवाणीवरती करायचं म्हणजे संगीत मी करायचं, चांगला योग आला. अलिखित होतं. संगीतकाराला चांगला कवी असावा लागतो आणि कवीला चांगला संगीतकारही भेटावा लागतो.
आणि गायकही असावं लागतो. तीन चांगले घटक असल्याखेरीज चांगलं होत नाही. खरं आणि तो योग त्या ठिकाणी जुळून आलात, काही शंका नाही. श्रोत्यांचा प्रतिसाद कसा मिळत गेला हो? अप्रतिम हां, अच्छा. प्रतिसाद. तुम्ही काय म्हणजे कोणाला हेवा वाटावा असं. पहिलं गीत झालं हां, अं, रामनवमीच्या पहाटे हां, 5:30च्या सुमाराला पहाटे ते गीत ध्वनिमुद्रित झालं अच्छा. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पुण्याच्या. आणि 8:45ला ते ब्रॉडकास्ट झालं. मीच गायलो होते पहिलं गीत, स्वये श्री रामप्रभू ऐकती. आणि तो कार्यक्रम शनिवारी झाला. मग रविवारी नाही, शुक्रवारी झाला. रामनवमी शुक्रवारी होती. त्यावेळेला शनिवार रविवार तो रिपीट झाला. आणि तो ऐकल्यानंतर श्रोत्यांची जी पत्रं आलेली आहेत त्या पत्रांचा ढीग आणि त्या पत्रांचं नुसतं वाचन केलं, असं वाटलं की आपलं आयुष्य सार्थकी लागलं. आता या क्षणी मरण झालं तरी हरकत नाही, त्या आनंदाचं मरण काही चांगलं हातून झालं. अतिशय चांगलं झालं. म्हणजे खूप हातून झालं म्हणजे ते झालं. आता ही जी तुम्ही शब्द अतिशय उत्तम योजलात. ते केलं नाहीये, ते झालं आहे. झालं. हां. पण ही गीतरचना आपण जे करता तर चाल कशी बसवली जाते हो? काही थोडंसं सांगू शकता? कवी काव्य कसं करतो, त्याला जसं काही गणित नाही किंवा व्याख्या करता येत नाही, तसंच आहे. चाल होते म्हणजे त्याला उत्तम काव्य असं असावं लागतं. आणि मी खरं सांगू का, मी मुख्यतः काम केलं ते चित्रपटामधून केलं. उगीच काहीतरी बसलो आणि चाल सुचली आहे असं माझ्या आयुष्यात कधी झालं नाही. किंवा एखादं उत्तम काव्य वाचायला मिळालं आपण चाल लावावी असंही मला कधी वाटलं नाही. मी चित्रपटासाठीच मुख्यतः चाली केल्या. मग चित्रपटामधला प्रसंग आणि त्याला अनुरूप अशी काव्यरचना, हे दोन्ही जर पसंत मला पडलं मनाजोगतं, तर ते, आणि जर काव्य खरोखर अतिशय उत्तम असेल तर अनेक वेळेला मी असा अनुभव घेतलेला आहे की ते काव्य वाचताच स्वर डोक्यात यावेत, म्हणजे घटना. त्या चालीची आउटलाईन ज्याला म्हणतात अशी डोक्यात यावी, असं अनेक वेळेला घडलेलं आहे. बरोबर. सापडले रे सापडले ते सापडले ते सापडले सापडले रात्रंदिनचे झुंबित होतो अजूनही होते जे दडले रे सापडले ते सापडले केले होते वेडे जाणे कोडे अवघड उलगडले कोडे अवघड उलगडले केले होते वेडे जाणे कोडे अवघड उलगडले कोडे अवघड उलगडले हपापलेल्या हृदयावरती अमृत कुणीतरी शिंपडले रे सापडले ते सापडले सापडले रे सापडले ते सापडले रे सापडले ते सापडले नयनी भरले हृदये शिरले शब्दांच्या ते पलीकडले शब्दांच्या ते पलीकडले नयनी भरले हृदये शिरले शब्दांच्या ते पलीकडले शब्दांच्या ते पलीकडले देवाहुनीही थोर मनोहर दर्शन त्याचे मज घडले रे सापडले ते सापडले सापडले रे सापडले ते सापडले रे सापडले ते सापडले. बाबूजी, एक प्रश्न असा की आपल्या पत्नी उत्तम गायिका हो आणि चिरंजीव श्रीधर फडके हेही गायक आणखीन संगीतकार. हो. आपल्यापासून त्यांनी काय घेतलं किंवा पत्नीने माझ्यापासून काय घेतलं म्हणण्यापेक्षा पत्नीपासून मी काय घेतलं मला विचारा. अच्छा. की तिने माझ्यासाठी जी सोसलं आहे ती अतिशय उत्तम पार्श्वगायिका, नामवंत पार्श्वगायिका. माझ्या लग्नाच्या अगोदर ललिता देऊळकर म्हणून या नावाने प्रसिद्ध होती. माझ्या लग्नाच्या वेळेला तिने मला सांगितलं की मी गाणं सोडलं तर तुम्हाला चालेल का, नाही गायले तर. कारण तिने खूप हाल, संसार तिचा संबंध, तिचे वडील वारल्यानंतर तिने भयंकर हाल भोगला. संसार जगवण्याकरता आणि सगळे आपले नातेवाईक किंवा भाऊ बहिणी हे सगळे उत्तम तऱ्हेने उभं राहण्याकरता त्यानं खूप हाल भोगले. आणि ते हाल भोगले म्हणजे पार्श्वगायनामध्ये खूप पैसा मिळवून तो सगळा वडिलांनी काढलेल्या, वडील वारले होते
ते कर्ज फेडण्याकरता, कुटुंब जगवण्याकरता त्यांनी इतके हाल भोगले होते की त्याला गाण्याची आता आणि श्रम करण्याची इच्छा राहिलेली नव्हती. म्हणून तिने स्वतःच्या इच्छेनं गाणं बंद केलं. नंतर माझ्या अनेक काही चित्रपटामध्ये ती हौसेनं गायली आहे. परंतु माझ्या संबंध आयुष्यामध्ये आत्तापर्यंतच्या माझं घर उभं राहिलं, मीही उभा राहिलो, याचं सगळं श्रेय माझ्या पत्नीला आहे. तिनं त्यासाठी मरणप्राय यातना भोगलेल्या आहेत, हाल भोगलेले आहेत बरं का. तसे मी लहानपणी हाल भोगले, त्याच्यापेक्षाही माझ्यामुळे तिने खूप संसारातले हाल भोगलेले आहेत. तर त्याचं सगळं श्रेय मग तिच्यापासून मला काय शिकायला मिळालं हे हा प्रश्न योग्य आहे. श्रीधर भाग्यवान आहे. परमेश्वराने त्याला जणू काही त्यांनी दिलं, जन्मतःच त्याला गाणं दिलं आहे, म्हणजे त्याला आवाजही दिला आहे आणि संगीत रचनेची बुद्धीही दिलेली आहे. आणि त्याचं आणखीन एक भाग्य असं की लहान जन्माल्यापासून तो आमच्या घरी गाणंच होतं. आई गाणारी, वडील गाणारे आणि गायक आणि रचनाकार हे दोघेही. माझ्या घरीच माझ्या सगळ्या गाण्याच्या रिहर्सल्स, तालमी माझ्या घरीच चालायच्या. सगळे म्युझिशियन्स माझ्या घरीच यायचे. हे पार्श्वगायक गायिका माझ्या घरी येऊनच गाणे शिकायचे. भाऊजी, तुम्ही तुमचं सगळं आयुष्य उलगडून दाखवलं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या सगळ्या आयुष्याला एक राष्ट्रभक्तीचं अंग आहे. तुम्ही दादरा नगर हवेलीच्या संग्रामात होता, मुक्ती संग्रामामध्ये होता. त्यानंतर मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी तुम्ही विमोचन समिती स्थापन केली. ही 2 अंग आहेत. ते तुमचं एक प्रखर असं अंग आहे. आणि याच्यातून तुम्ही आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरला चित्रपट काढायला उद्युक्त झालेले आहात किंवा तो होतोय आता. आणि मला असं कळलं की 96च्या फेब्रुवारीपर्यंत तो तयारसुद्धा होईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत तो चित्रपट पूर्ण होईल. हां, माझ्या मनात एक प्रश्न असा येतो की सावरकरांचं व्यक्तिमत्व जे आहे ते फार बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते स्वातंत्र्यवीर आहेत, ते राजकारणी आहेत, ते विचारवंत आहेत, हिंदुत्वनिष्ठ आहेत, नाना प्रकारच्या अशा गोष्टी आहेत. आणि साहित्यिक आणि कवी आहेत. तर हे सगळे घटक एकत्रित तुम्ही कसे आणणार, हा माझ्या पुढे एक प्रश्न आहे. तुमच्यापुढे की आमच्यापुढे प्रश्न आहे. कारण चित्रपट 3 तासाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर हा असा अलौकिक मनुष्य आहे की ज्याच्या प्रत्येक पैलूवरती 3-3 काय 10-10 तासांचा चित्रपट तयार होईल. असा तो अलौकिक अद्वितीय माणूस आहे. त्यांचे सगळे पैलू काही प्रमाणात निदान अगदी पुसटते का होईना या चित्रपटामध्ये यावेत अशा तऱ्हेची पटकथा तयार करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि मला वाटतं काही प्रमाणात तरी याचं दर्शन प्रेक्षकांना होईल. ठीक आहे. बाबूजी, गेली 50 वर्ष आपण गात राहिलात. पत्नी पुत्र ही यात सहभागी झाली. आपण श्रोत्यांचं मनोरंजन केलं, त्यांना आनंद दिला, सुखदुःखात साथ देणारी गाणी लिहिली, सुसंस्कार केले आणि सगळं आपण हसतमुखाने आणि एक आंतरिक गांभीर्याने केलेलं आहे. आम्ही आपले अतिशय ऋणी आहोत. महाराष्ट्र याची कायम याद ठेवेल. तुमच्यासाठी आमच्या शुभेच्छा. अभिष्टचिंतन. सांगू 1-2 ओळी. आत्तापर्यंत तुम्ही म्हणा त्यातलं पुष्कळचं खरं आहे तुमच्या दृष्टीने. मला काय वाटतं ते मी सोडा. परंतु एक दुःख घेऊन मी मरणार आहे मनामध्ये की मी पुष्कळ चांगला, माझ्या कल्पनेप्रमाणे मी पुष्कळ चांगला गात असे. गाण्यावरतीच माझं आयुष्य मी उभं केले संबंध. परंतु गेल्या वर्षी माझे बायपास ऑपरेशन झालं आणि त्यानंतर संबंध छातीमध्ये माझ्या पस झाला, पू झाला, सेप्टिक झाला. आणि त्या सेप्टिकमधून बरं होण्याकरता हल्लीच्या डॉक्टरी किंवा ॲलोपॅथीमध्ये काय म्हणतात त्याला, अँटीबायोटिक शिवाय दुसरं औषध नाही. आणि ते तीव्र अँटीबायोटिक इतक्या प्रखर तऱ्हेनं मला दिलं गेलं की त्यामुळे माझा कानाची फ्रिक्वेन्सी जाणण्याची शक्तीच कानातली गेली. 7-8 महिने मला त्यातून बरं व्हायला लागले. आणि मी अशा अवस्थेत होतो की मला गाण्याचा स्वर कळायचा नाही, बैसूर हेही कळायचं नाही. पण सुदैवाने त्यातून होमिओपॅथिक औषधामुळे थोडा सावरलो आहे. पण एकमेव इच्छा अशी आहे की परमेश्वरांनी मला यातून पूर्णपणे सावरावं आणि मरण्याआधी पुन्हा मी एकदा गात होतो चांगला हे लोकांच्या समोर ऐकवावं आणि मग मरावं अशी एवढी इच्छा.